स्वस्त दिवाळी मस्त दिवाळी या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत। दिवाळी म्हणजे पाहुण्यांची लगबग आणि दिवाळी म्हणजेच घराची सजावट सुद्धा। कारण पाहुणे जेव्हा घरात येतात तेव्हा आपलं घर हे टिप टॉप दिसलंच पाहिजे आणि मग उपयोगी असते ती म्हणजे घराच्या सजावटीची शॉपिंग। चला तर मग माझ्यासोबत करूया ही खास शॉपिंग। आपलं घर छान दिसावं असं कोणाला वाटत नाही आणि असंच मलाही वाटतं आणि ते छान कसं दिसणार आहे हे पाहण्यासाठी मी आलेली आहे मालाडच्या इन्फिनिटी मॉलमध्ये। आणि इथे माझ्या मागेच एक राजस्थानी हँडीक्राफ्टचं एक्झिबिशन लागलेलं आहे आणि इथे आपल्याला छोट्या आकर्षक आणि सुंदर अशा गोष्टी पाहायला मिळणार आहेत। चला तर मग बघूया। छोटे छोटे वॉल हँगिंग पीसेस आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आणि फारच आकर्षक आहे। हे बांबू काथ्यांचं बनलेलं आहे आणि त्याला छोटे छोटे आरसे लावलेले आहेत, आपण मोती लावलेले पाहतोय। तर एक वेगळीच कलाकुसर इथे पाहायला मिळते। आणि या अशा छोट्या छोट्या पर्सेस इथे आहेत, कापडी पर्सेस आहेत, खूपच हँडी आणि आपल्या गृहिणींना अतिशय उपयोगी पडतील अशा आहेत। आणि याची किंमत मला वाटतं फार नाही आहे, फक्त 100 रुपये। 100 ते 200 रुपये किमतीच्या या पर्सेस आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। मोठ्या पर्सेस सुद्धा इथे आहेत, तुम्ही इथे पाहू शकताय। सामान थोडं जास्त असेल तर थोडीशी मोठी पर्स, नाहीतर एक छोटंसं वॉलेट सुद्धा आपल्याला कुठेही घेऊन जाता येतं आणि कापडी आणि अतिशय सुंदर। फारच ट्रेंडी अशी स्टाईल आहे। एक छोटीशी पर्स आपण हातात घेऊन जाऊ शकतो कुठेही। आणि याची किंमत काय आहे? 150, फक्त 150 रुपये अशी याची किंमत आहे। त्याच पर्सेसमध्ये अजून एक वेगळा लुक पाहायला मिळतोय आपल्याला। एखादा खिसा आहे, मागे अजून एक छोटासा खिसा आहे आणि झिप असल्यामुळे तुमच्या गोष्टी सुरक्षित राहतील यात शंकाच नाही। आणि इथे एक छोटीशी अशी एक गोष्ट पाहायला मिळते, काय म्हणतात याला? वॉल हँगिंग आहे का? हे वॉल हँगिंग पीस आहे, हा छोटासा आहे। त्याला एक हत्तीचं डिझाईन आहे, इकडे छोटे छोटे कुशन्स आहेत, पर्ल्स लावलेले आहेत, बांबू काथ्यांचं वर्क आहे। हे दिसायला नक्कीच वेगळं दिसणार आहे। आणि असेच इथे छोटे छोटे वॉल हँगिंग पीसेस पण आपल्याला पाहायला मिळत आहेत। या एकाची काय किंमत आहे? 1120 का ये 200। हे 120 रुपयाला आहे फक्त। आणि हे एवढा सुंदर असा पीस हा फक्त 200 रुपयाला आहे। नक्कीच फार महाग नाही आहे, अतिशय स्वस्त आहे। हॉलमध्ये ठेवलं तर फार उठून दिसणार आहे। हे असे 2-4 पीसेस आपण एकत्र करून हॉलमध्ये सजवू शकतो, ज्या पद्धतीने यांनी इथे आता लावलेले आहेत। आणि एक असा छोटा पीस सुद्धा याला आपण लावू शकतो। याच वॉल हँगिंगमधली अतिशय वेगळी व्हरायटी आपल्याला इथे पाहायला मिळते। याची किंमत आहे फक्त 150 रुपये। नक्कीच फार महाग नाही आहे आणि दिसायला फार आकर्षक दिसणार आहे। पडद्याभोवती तुम्ही लावू शकता, हॉलमध्ये सजवू शकता, तुमच्या खोलीत या अशा 3-4 माळा एकत्र करून तुम्ही लावू शकता। नक्कीच एक पडद्याचं स्वरूप याला येणार आहे। तुमच्या शरारा, दिवाळीचे ड्रेसेस जे असतात आपले पंजाबी साड्या, कशावरही या मॅचिंग होतील असे इतके रंग इथे उपलब्ध आहेत। मोठ्या बँगल्स देखील आहेत इकडे। ही एक वेगळीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळते। हे काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। हे वॉल हँगिंग नसून हे एक तोरण आहे, वेगळ्या प्रकारचे तोरण आहे। टिकल्या लावलेल्या आहेत इकडे, वेगळ्याच रंगांमध्ये कापडी असं हे तोरण केलेलं आहे। हे असं आपण लावू शकतो आपल्या घरासमोर आणि याची किंमत ही फार स्वस्त आहे, फक्त 600 रुपयाला हे टिकणारं असं तोरण आहे। पानांचं तोरण आपण नेहमीच लावतो, पण हे एक कापडी आणि वेगळंच असं तोरण आहे, 600 रुपयाला फक्त। इथे आपण पाहू शकतो खूप सुंदर अशी एक गोष्ट आहे। ही काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा आहे कंदील। दिवाळीसाठी जर आपल्या घरासमोर वेगळाच कंदील आपल्याला लावायचा असेल तर नक्कीच हा एक छान पर्याय आहे। बांबू काथ्यांनी केलेला हा कंदील आहे
एक टोपीसारखं डिझाईन आपण म्हणू शकतो याला. आणि हा एक इथे सुद्धा असे बीड्स लावलेले आहेत. आतमध्ये इथे बल्ब लावण्याची सोय केलेली आहे. त्याचप्रमाणे हा एक वेगळा शेप असलेला वेगळी टोपीचा शेप आहे इकडे. हा सुद्धा एक कंदील आहे ज्याला आरसा लावलेला आहे, टिकल्या लावलेल्या आहेत. ही एक वस्तू आपण पाहतोय तर हे काय आहे नक्कीच एखादा हंडा वाटू शकेल, पण हा एक टेबल लॅम्प आहे. बांबू काथ्यांचंच डिझाईन आहे पुन्हा एकदा. आणि खाली आपण पाहू शकतो पाटासारखा हा चौरंग इथे केलेला आहे आणि त्याच्यावर हा हंड्याचा शेप असलेला असा हा लॅम्प आहे. तुमची जर टेलिफोन डायरी जुनी झाली असेल तर आता ती बदलायची वेळ आली असेल तर दिवाळीचा मुहूर्त चांगला आहे. अशी डायरी तुम्हाला एक वेगळी पाहायला मिळते आणि याला कापडी असं कव्हर आहे, त्यामुळे ही तुम्ही बदलू शकता. ही जुनी झाली तर तुम्ही तीही बदलू शकता. इथे असं ऑप्शन आहे आणि इथे असं एक छोटंसं नोटपॅड पण पाहायला मिळतं आहे. त्याच्यावर एक भावली आहे, त्याच्यामुळे नक्कीच खूप वेगळं दिसतंय. कापडी असं कव्हर आहे, नोटपॅड आहे. तुमच्या दैनंदिन गोष्टी तुम्ही यात लिहू शकता. या प्रॉडक्ट्सची एक खास बात अशी आहे की सहज नावाच्या संस्थेने सगळे ही प्रॉडक्ट्स बनवलेली आहेत आणि ज्या बायका आहेत, ज्या पीडित आहेत, त्यांनी एक समाजसेवा म्हणून, एक उदरनिर्वाह म्हणून त्यांनी ही प्रॉडक्ट्स केलेली आहेत, ही बनवलेली आहेत, घरी बनवलेली आहेत. त्यांच्यासाठी ही एक मदत असू शकते आणि अतिशय स्वस्तात 200, 300, 400 रुपयात त्यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे नक्कीच आपला एक खारीचा वाटा त्यांचं घर चालवू शकतो. त्यामुळे दिवाळीची ही इतकी छान भेट आपण नक्कीच घ्यायला हरकत नाही. अजूनही आपण बरीच खरेदी करणार आहोत, अजून शॉपिंग बाकी आहे. चला मग अजून काय अवेलेबल आहे बघूया. चलो. घरासाठी थोडीशी शाही सजावट आणि तरीही खिशाला परवडणारी अशी सजावट करायची असेल तर मालाडच्या या इन्फिनिटी मॉलमध्ये हे अजून एक चांगलं ऑप्शन उपलब्ध आहे. आपण बघूया इथे काय काय व्हरायटी आहे. इसमें मार्बल में कई सारे आइटम्स हैं जो पूजा वगैरह के लिए इस्तेमाल हो जाएंगे. जैसे ये गणपति के शेप का चोपड़ा है. इसमें आप रोली चावल रख सकते हैं. इसमें 1-2 आकार और मिलेंगे. जैसे गणपती म्हणून हा शोपीस पण झाला आहे आणि ही एक डबी पण झालेली आहे. इथे हळदी कुंकू पण ठेवू शकता, तुम्ही अक्षता ठेवू शकता. मार्बलचा आहे हा. हाँ, ये मार्बल है जिस पे पेंट हुआ है. अच्छा, पेंट केलेलं मार्बल आहे. अशाच वेगवेगळ्या गोष्टी इकडे आहेत. आणि पूजा थाली है ये. अच्छा, जिसमें 6 दिए और एक गणपति लगाए हुए हैं, चिपके हुए हैं ये इस पे. हे पूजेचं ताट आहे. थोडंसं हेवी आहे, मार्बल आहे, त्यामुळे जपून वापरलं पाहिजे. पण दिसायला फारच सुंदर आणि नक्कीच एक शाही थाट आपण म्हणू शकतो. इथे सुद्धा एक छोटीशी पेटी आहे, अगदी छोटीशी अशी पेटी आहे, पण तुम्ही याच्यात तुमची एंगेजमेंट रिंग ठेवू शकता किंवा कुठल्याही रिंग्स ठेवू शकता, इयरिंग ठेवू शकता. आणि याची किंमत फक्त ₹50. आणि अजून काय काय दाखवाल आम्हाला? ये सब टी लाइट होल्डर्स हैं. इसमें अगर आप ये पीछे छोटी वाली कैंडल लगाएं तो ज़मीन पे बटरफ्लाई का शेप बनेगा. अच्छा, या आप एक कतार में लगा सकते हैं अपने लॉबी में या हा दरवाजे एक के वहाँ पे. असा दिवा आहे. नक्कीच दिवाळी ही दिव्यांची असते आणि या दिव्यांच्या दिवाळीत आपण पाहू शकतोय की इथे दिवा ठेवला तर त्याचं प्रतिबिंब जे आहे ते जमिनीवर उमटणार आहे. या फुलपाखराचं प्रतिबिंब जमिनीवर येणार आहे. दिसायला छान. आणि इसकी प्राइस क्या है? ये 90 रुपीज़ का एक है. फक्त 90 रुपयाला आहे. फक्त 90 रुपयात इतका आकर्षक दिवा. नक्कीच ही घेण्यासारखी गोष्ट आहे, एक वापरण्यासारखी गोष्ट आहे. हा एक अतिशय सुंदर असा दिवा तुम्ही इथे पाहताय. नक्कीच एक वेगळा प्रकार आहे. इथे तुम्ही असं उचलून यात पणती ठेवू शकता आणि हा दिवा जो आहे हे प्रतिबिंब आहे. हा दिवा अतिशय सुंदर असा प्रकाश इकडे पडलेला आहे
आणि मॅम हा जो दिवा आहे पण हा काळा नाही ना पडणार हे? नहीं, ये निकल कोटिंग हुई हुई है इसके ऊपर, तो ये काला नहीं पड़ेगा। ये अभी काफ़ी देर से चल रहा है, पर इसमें हल्का सा गर्म ज़रूर हो जाता है, तो संभाल के पकड़ना चाहिए इसे। छोटीशी पेटी आहे, आपण पाहू शकतो एकात एक अशा 3 पेट्या इकडे आहेत। फारच छान आहे आणि नक्कीच एक शाही अंदाज आहे। ही पेटी तर मला फारच आवडली आहे, पण इथे जी आहे हा एक खजिनाच आहे असं म्हणायला लागेल, कारण इथे हे जे 9 अशा हे बॉक्स आहेत, हा एक एक बॉक्स आपण उघडून पाहू शकतो। हे छोटे छोटे ड्रॉवर्सच आहेत जणू, आणि तुम्ही याच्यात कितीतरी गोष्टी ठेवू शकता। 50 रुपयापासून सुद्धा इथे गोष्टी अवेलेबल आहेत। 50, 500, 1000, 1500 या रेंजमध्ये शाही सजावट, एक शाही अंदाज तुम्ही तुमच्याच घराला देऊ शकता। मला तर हे ऑप्शन खूप आवडलं आहे, तुम्हालाही आवडलंच असेल। आता आपण अजूनही खरेदी करणार आहोत, अजून ऑप्शन्स बघणार आहोत। चला तर मग लेट्स गो शॉपिंग। दिवाळीच्या पहाटे घरासमोर रांगोळी काढणं ही तर आपली पारंपरिक पद्धत आहे, पारंपरिक रिवाज आहे। पण सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात एवढा वेळ कोणाकडेच नाही। मग काय करायचं? मग अशा वेळी आपल्या मदतीला येते ती विथ रेडीमेड रांगोळी, ही डिझायनर रांगोळी। चला पाहूयात अशीच काही आकर्षक डिझाईन। रेडीमेड रांगोळीची ही डिझाईन्स आपण पाहत आहोत। वेगवेगळ्या आकार इथे उपलब्ध आहेत। स्वस्तिकाचा आकार आपण इथे पाहू शकतोय। स्वस्तिक हे नेहमीच शुभ मानलं जातं आणि या शुभ स्वस्तिकाची ही रांगोळी आहे। फक्त तुम्हाला घ्यायची आणि घरासमोर ठेवायची आहे। अतिशय सुंदर असं फूल याच्यावर कोरलेलं आहे, बीड्स लावलेले आहेत आणि रंगसुद्धा लाल आहे। आणि तुम्ही पाहू शकता की याच्यावर दिव्याचं रिफ्लेक्शनसुद्धा पडत आहे, त्यामुळे नक्कीच रात्री ही रांगोळी चमकणार आहे। हा एक आपण कलश पाहत आहोत, हिरवा कलश आहे, इथे बीड्स लावलेले आहेत आपण पाहतोय आणि हिरवा रंग आहे, हे रिफ्लेक्शन पडत आहे दिव्याचं। त्याप्रमाणे कलश हा नेहमीच शुभ मानला जातो। स्वस्तिक आणि कलश इथे पाहायला मिळतोय। याच नंतर इथे अजून एक कलश आपण पाहतोय, इथे हे असे मोती लावलेले आहेत आणि इथे स्टोन्स देखील आपण पाहू शकतो। सोनेरी रंग आहे, हिरवा रंग आहे। दिव्यांची ही रांगोळी, नुसता दिवा ठेवण्यापेक्षा दिव्यांची ही रांगोळी जर घरासमोर ठेवली तर नक्कीच एक वेगळा उठाव येईल। तुम्ही घरी जर रांगोळी काढलीत आणि मध्ये फक्त हा दिवा ठेवलात तरीही ते तितकंच छान दिसणार आहे। त्यानंतर आपण इथे जे पाहू शकतोय हा सर्वात आकर्षक असा हा पीस आपण म्हणू शकतो। ही फ्लोटिंग रांगोळी आहे। घरात एक तबक तुम्ही ठेवलं आणि त्याच्यात पाणी घालून ठेवलं तर हा असाचा असा पीस इकडे मिळतो आणि फक्त हा पाण्यात सोडायचा आहे आणि ही छोटी छोटी फुलं आपण पाहतोय आणि तीही आपण पाण्यात सोडू शकतो। ती आपण पाहू शकतो एक 3 डायमेन्शनल रांगोळी म्हणू शकतो आपण याला, कारण ही कुठेही ठेवली तुम्ही तरी तशीच दिसणार आहे। स्टोन लावलेले आहेत, एक चौकट शेप आपण म्हणू शकतो आणि इथेही हा सोनेरी दिवा आहे। इथे आपण पाहू शकतोय ही एक आकर्षक गोल अशी रांगोळी आहे, एक डिझायनर रांगोळी आहे। मध्ये दिवा ठेवलेला आहे, एक बांबू काथ्यांसारखा इथे लुक दिलेला आहे आणि इथे स्टोन्स लावलेले आहेत। फक्त 600 रुपयात ही रांगोळी आहे। ही एक दिव्यांची रांगोळीच आपण म्हणू शकतो, कारण इतके दिवे यात आहेत। 1, 2, 3, 4, 5, 6, 7 दिव्यांची ही रांगोळीच इथे झालेली आहे। 7 दिवे तुम्ही एका वेळी लावलेत तर नक्कीच दिव्यांचा झगमगाट होणार आहे आणि फार सुंदर दिसणार आहे। अशाच पद्धतीने तुम्ही 2 सेट करू शकता आणि ते लावू शकता बैठकीत। इकडे एक वेगळीच गोष्ट आहे, हे काय आहे तर हे आहे मिठाई प्लॅटर।
होय, ही एक मिठाई आपण ठेवण्याचं हे तबक आहे. इथे तुम्ही चॉकलेट्स ठेवू शकता, ड्रायफ्रुट्स ठेवू शकता, बर्फी, पेढे असं काहीही ठेवू शकता आणि यात मिठाई ठेवून तुम्ही तुमच्या पाहुण्यांना सर्व करू शकता. नक्कीच ते खुश होतील. रेडीमेड रांगोळी ही डिझायनर रांगोळी कशी करतात उत्सुकता वाढली आहे ना. चला तर मग तेही तुम्हाला दाखवूया. चला पाहूया कशी करतात ही रेडीमेड रांगोळी. आता 3D रांगोळी हा प्रकार काय आहे याबद्दल तुमची उत्सुकता नक्कीच वाढली असेल. पण अशीच एक 3D रांगोळी आपल्याला दाखवणार आहे शलाका. शलाका, खूप स्वागत आहे तुझं IBN लोकमतमध्ये. आणि काय ही 3D रांगोळी तू काय दाखवणार आहेस आम्हाला आणि कशा पद्धतीने हे असणार आहे आम्हाला सांग. बेसिकली आत्ता 3Dचा जमाना आहे, त्यामुळे 3D रांगोळी हा एक प्रकार डेव्हलप केला आहे. हे अशा प्रकारे साचे आपल्याला मिळतात मार्केटमध्ये. सो ह्या साच्यांवरती ह्या पद्धतीचे बीड्सही मिळतात. सो हे बीड्स लावून आपण परत एकदा आपल्याला हवी तशी वेगवेगळी रंगसंगती करू शकतो. तर आपण हे सुरू करूया. हा बेस आहे. फेविकॉलचं एक ॲडव्हान्टेज असा असतो की ते म्हणजे जरी आता आपल्याला दिसलं की अरे चेनच्यापेक्षा बाहेर जात आहे किंवा असं काही, तरी घाबरायचं काहीच कारण नाही, कारण ते सुकल्यानंतर ट्रान्सपरंट होतं. ह्याच्या आतमध्ये आपण परत हे लावू शकतो. शलाका, फारच सुंदर दिसतंय काय, म्हणजे फ्लोटिंग 3D रांगोळी. फ्लोटिंग 3D रांगोळी. ती सुरेख कॉम्बिनेशन आहे. आणि ही मध्ये पणती ठेवली आहेस का? हो, मध्ये पणती ठेवली आहे. आणि म्हणजे परत एक काही खाली तेल येण्याचं किंवा काही हेच नाही आहे. म्हणजे आपल्याला त्याची काही भीती नाही किंवा काहीच नाही. यंदाची 3D दिवाळी तू आमच्यासोबत साजरी केली, त्यामुळे खूप धन्यवाद शलाका. आणि तुलाही दिवाळीच्या खूप शुभेच्छा. मलाही सर. दिवाळी म्हणजे कंदील आणि कंदील म्हणजेच दिवाळी. आणि कंदील खरेदी करायला मी आलेली आहे महाराष्ट्र व्यापारी पेठेत. कुठले कुठले कंदील आहेत आणि हे फार वेगळे कंदील आहेत. इको फ्रेंडली कंदील आहे 99 मध्ये. बाकी इको फ्रेंडली कंदील आहेत. कुठले इको फ्रेंडली? ही वाली स्टार मध्ये आणि डायमंड मध्ये. हे आपण घरी तयार करतो, फक्त स्टॅपल पिन मारायचं आहे, कंदील रेडी होतं. आणि याची किंमत काय आहे? 99 मध्ये. इको फ्रेंडली कोणते काय 99 रुपये. फक्त ₹99 मध्ये इको फ्रेंडली कंदील इथे आहे. हे काय आहे? हे हा मॅडम, या टाईप मध्ये तयार होतं. फक्त जसं इको फ्रेंडली मी सांगितलं ना तुम्हाला, त्या टाईप मध्ये हा तयार होणार. जसं आता लहान मुलांना जे आवडतात, छोटा भीम, बाल गणेश, ते या टाईप मध्ये केलेले आहेत. छोटा भीम पण आहे आणि बाल गणेश पण आहे. बाल गणेश. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. खूप वेगळ्या प्रकारचे कंदील तुम्ही दाखवलेत आम्हाला. नक्कीच एक डिझायनर कंदील आहेत. खूप धन्यवाद आणि तुम्हालाही दिवाळीच्या खूप शुभेच्छा. आमच्याकडून पण तुम्हाला मॅडम हार्दिक शुभेच्छा. स्वस्त आणि मस्त शॉपिंग करण्याची मजाच काही वेगळी. स्वस्त दिवाळी मस्त दिवाळी या कार्यक्रमात आज इथेच थांबूया. तुम्ही पाहत रहा फक्त IBN लोकमत.